त्याच्यात एक पॉईंट आउट करू शकतो दादा. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो. ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बंद करायला. हा तर ऐका ना, इलेक्शन टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला. रोज मी कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा. हे रोज लावते, रोज लावते. माझ्याकडून लिहून घेण्याचं मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. तुला आंदोलन करायची गरज नाही. मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही. राहू द्या टीम आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. तू एक काम कर, तुझी गाडी इथे लावून टाकेल. तर माझं म्हणणं काय आहे की ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय. त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. बाकी आयुक्तांची साहेब बोलतो. ठीक आहे, जाऊ. चालेल. रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस हा रडत नाही. त्यामुळे बिंदास रडायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहे. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं. मला फोन करायचं, मला ठाण्यावर अर्धा तास लागेल. त्याच्यापुढे मला तुझा एकही व्हिडिओ आला नाही.